बनावट सोनं देऊन फसवणूक देऊन जालन्यात भाजी विक्रेत्याला 8 लाखाला गंडवलं. मुलगी आजारी आहे, उपचारासाठी 2 लाख रुपयांची नितांत आवश्यकता आहे, असं म्हणून सोन्याच्या धातूचे दागिने घेऊन भाजी विक्रेत्याला तब्बल 8 लाख रुपयाला गंडवल्याची घटना जालन्यात घडली असून सदर बाजार पोलीस ठाण्यात शनिवारी दोघा भामट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील श्रीकृष्ण नगर भागातील संतोष नामदेव उमरे या भाजी विक्रेत्याचे तोंड ओळख असलेल्या दोघा भामट्यांनी आम्हाला सोनं सापडलेलं आहे, ते तुम्ही ठेवा आणि आजारी मुलीच्या उपचारासाठी 2 लाख रुपये द्या असं म्हटल्यानंतर भाजी विक्रेत्यानं त्या दोघांना प्रथम 2 लाख रुपये दिले, नंतर आणखी 6 लाख असे एकूण 8 लाख घेतले. दरम्यान भाजी विक्रेत्या संतोष उमरे यानं 11 फेब्रुवारी रोजी भामट्यांना मुलीची तब्येत विचारण्यासाठी फोन केला असता त्यांचा मोबाईल बंद होता. भाजी विक्रेत्याला संशय आल्यानं त्यानं सोन्याच्या दागिन्यांची तपासणी केली असता संपूर्ण सोन्याचे दागिने बनावट निघाले. दरम्यान या प्रकरणी भाजी विक्रेता संतोष उमरे याच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात दोघा भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय गवई करत आहेत. सदर बाजार पोलीस स्टेशन अंतर्गत श्रीकृष्णनगर म्हाडा कॉलनी येथे जी फिर्यादी आहेत त्या फिर्यादी भाजीपाला विक्री करणारे आहेत. भाजीपाला विक्री करताना त्यांच्याकडे परराज्यातील एक 2 अनोळखी जी इसम आहेत ते त्यांच्याकडे एक 5-6 महिन्यापूर्वी एक 7-8 वेळा भाजीपाला आणि फळं घेऊन गेले. त्यानंतर 5-6 महिन्यानंतर पुन्हा आता एक 4-5 दिवसापासून सलग त्यांच्याकडे भाजीपाला वगैरे घेण्यासाठी त्यातून त्यांची ओळख निर्माण केली. त्या ओळखीतून त्यांनी येथील जे फिर्यादी आहे त्यांना सांगितलं की आमच्याकडे सोनं सापडलेलं आहे, जवळपास अंदाजे 1 किलो सोनं जे आहे, सोन्याचे मणी वगैरे असा असलेला जो हार आहे तो त्यांना दाखवला आणि त्यांना सांगितलं की हार आमच्याकडे आहे, पण आमची मुलगी जी आहे खूप आजारी आहे, म्हणजे आरोपींची जी मुलगी आहे ती खूप आजारी असल्यामुळे त्यांना पैशाची अत्यंत आवश्यकता आहे अशी त्यांना फिर्यादीला भासून फिर्यादीकडून 2 लाख रुपये घेतले आणि जे सोनं आहे ते सोनं तुमच्याजवळ राहू द्या असं सांगितलं. फिर्यादीने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि ते सोनं कुठे तपासलं नाही, ते तसंच ठेवलं. त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी अचानक त्यांनी रात्री त्यांना फोन करून सांगितलं की आमच्या मुलीची तब्येत अजून खूप बिघडलेली आहे, त्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे उपचार चालू आहे असं सांगून फिर्यादीकडून पुन्हा अत्यंत गरज आहे, आवश्यक अर्जंट असल्याचं सांगून त्यांच्याकडून पुन्हा एक 6 लाख रुपये मागून घेतले आणि फिर्यादीला वाटलं की त्यांचं सोनं आपल्याकडे आहे आणि त्यांची मुलगी आजारी आहे, या कारणामुळे त्यांनी सुद्धा परत बँकेतून काढून त्यांना 5 लाख रुपये व घरचे 1 लाख असे 6 लाख पुन्हा दिले, असे 8 लाख रुपये घेऊन त्यांनी त्यांना दिले उपचारासाठी. पण नंतर आज रोजी त्यांनी यातील जो आरोपी आहे त्या आरोपींना फोन करायचा प्रयत्न केला की मुलीची तब्येत कशी आहे, तर त्या आज रोजी फोन स्विच ऑफ आल्यामुळे यातील फिर्यादीने ते सोनं जवळचं त्यांच्या ओळखीच्या सोनाराला दाखवलं असतं ते सोनं बनावट सोनं नसल्याचं आणि ते पिवळ्या धातूचं दुसरंच धातू असल्याचं त्यांना लक्षात आल्याने आज रोजी त्यांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे, म्हणून सदर बाजार पोलीस स्टेशन येथे येऊन त्यांनी तक्रार दिलेली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आपल्याकडे गुन्हा रजिस्टर नंबर 103/2026 आणि कलम 318(2), 318(4), 3(5) भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि त्याचा पुढील तपास PSI गवई हे करत आहे.